कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स याच्यामध्ये बऱ्याच जणांना ट्रायग्लिसराइड्स काय आहेत हेच नक्की माहिती नसतं. कारण कोलेस्टेरॉल सगळ्यांनाच माहिती असतं. जेव्हा तुम्ही लिपिड प्रोफाइल नावाची टेस्ट जेव्हा करतात किंवा कोलेस्टेरॉलची टेस्ट असं ज्याला साध्या भाषेत म्हटलं जातं, ती जेव्हा टेस्ट करतात, तेव्हा त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्येच ट्रायग्लिसराइड्सची पण व्हॅल्यू तुम्हाला मिळते. मग हे ट्रायग्लिसराइड्स म्हणजे नक्की काय आहे? बऱ्याच जणांना हेच माहिती नसतं, की ट्रायग्लिसराइड्स हे कोलेस्टेरॉलपेक्षा पण जास्त घातक असतात तुमच्या हृदयाच्या प्रॉब्लेमसाठी. ट्रायग्लिसराइडची व्हॅल्यू अतिरिक्त प्रमाणामध्ये असणं हे तुमच्या हृदयासाठी जास्त धोक्याचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. ट्रायग्लिसराइड्स म्हणजे नक्की काय? तर 3 फॅटचे मॉलिक्युल्स, फॅटी ॲसिड्स जेव्हा एक ग्लिसरॉलच्या मॉलिक्युलशी एकत्र येतात, तेव्हा जे तयार होतं ते ट्रायग्लिसराइड. ट्राय म्हणजे 3. म्हणजे थोडक्यात फॅट जेव्हा तुमच्या कार्बोहायड्रेट्सशी किंवा ग्लुकोजशी दोस्ती करतात, तेव्हा जे तयार होतं मिश्रण ते म्हणजे ट्रायग्लिसराइड्स. आता ह्या ट्रायग्लिसराइड्सचं इतकं का महत्त्व आहे? तर ट्रायग्लिसराइड्स हे किती प्रमाणात असायला पाहिजे? तर 100 ते 140 म्हणजे 100 पेक्षा कमी असतील तर चांगलंच आहे. पण ॲट लीस्ट 140च्या वर तरी नको. आणि त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त जातात, तेव्हा हृदयरोगाचा धोका संभवतो. आणि फक्त ट्रायग्लिसराइड नाही, तर ट्रायग्लिसराइड आणि एच-डी-एल ह्यांचा रेशो. एच-डी-एल म्हणजे गुड कोलेस्टेरॉल. टी-जी आणि एच-डी-एल यांचा रेशो असं तिथे पण कधी-कधी लिहून येतं. तर हा रेशो जर म्हणजे ट्रायग्लिसराइडची लेव्हल भागिले एच-डी-एलची जी काही लेव्हल तुमच्या रिपोर्टमध्ये आलेली आहे, ती लेव्हल त्याचा रेशो जर 2च्या आत आला, तर तुमचं हार्ट हेल्थ अतिशय चांगली आहे. म्हणजे हेल्दी हार्ट आहे. तुम्हाला ब्लॉकेजेसचे प्रॉब्लेम सुरू होणार नाहीत. तो रेशो जर 2 ते 5च्या मध्ये आला, तर ह्याचा अर्थ तुम्हाला मीडियम रिस्क आहे आणि 5च्या वर जर असेल, तर तुम्ही हाय रिस्कवर आहात हार्ट ब्लॉकेजेससाठी म्हणून. ट्रायग्लिसराइड्स वाढले ना, की लोकांना असं वाटतं, की हा फॅटचा प्रॉब्लेम आहे. पण ट्रायग्लिसराइड्स हा फॅटचा प्रॉब्लेम नसून हा कार्ब्सचा प्रॉब्लेम आहे किंवा साखरेचा प्रॉब्लेम आहे, गोडाचा प्रॉब्लेम आहे. कारण का? तर ट्रायग्लिसराइड्स हे कोण तयार करतं? तर शरीरातील इन्शुलिन नावाचा हार्मोन. इन्शुलिन काय करतं? शरीरातली जी काही अतिरिक्त साखर आहे ती ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर त्याचं करून ठेवतो आणि थोडक्यात फॅटमध्ये ते रूपांतरित होतं. मग कोलेस्टेरॉल हे काय करतं? तर तुमच्या शरीरातील पेशींना जे बिल्डिंग ब्लॉक्स आपण म्हणू किंवा पेशींची जी काही वॉल असते, ती कोलेस्टेरॉलपासून बनलेली असते. त्याच्यासाठी लिपोप्रोटीन्स गरजेचे असतात. आणि ट्रायग्लिसराइड्स हे काय आहे? तर हा एनर्जी सोर्स आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी देण्याचं काम हे ट्रायग्लिसराइड्स करत असतात. मग हे वाढतात का? तर तुम्ही जेव्हा अतिरिक्त प्रमाणामध्ये साखरयुक्त किंवा पिष्टमय पदार्थ खातात, कार्ब जास्त घेतात, तेव्हा काय होतं? त्या सगळ्यांचं रूपांतर हे साखरेमध्ये होतं, रक्तामध्ये जाऊन आणि मग ग्लुकोज हे प्रायमरी फ्युएल आहे तुमच्या शरीरासाठी. कारण ग्लुकोज हे टॉक्सिक आहे. एका विशिष्ट लेव्हलपेक्षा ते तुमच्या रक्तामध्ये वाढणं, हे मान्य नाहीये तुमच्या सिस्टमला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले शरीर काय करतं? रक्तातली साखर पहिले वापरतं. रक्तातली साखर वापरण्यामध्येच ती सगळी तुमची एनर्जी आहे ती त्याच्यासाठीच वापरली जाते किंवा एनर्जीसाठी फ्युएल म्हणून फक्त रक्तातली साखरच वापरली जाते. ट्रायग्लिसराइडला हात लागतच नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा सगळी साखर आहे उलटं त्याचं सगळ्याचं रूपांतर इन्शुलिन हे ट्रायग्लिसराइड्समध्ये करून ठेवतं. म्हणजेच जोपर्यंत तुमचा ग्लुकोजचा साठा संपत नाही, तोपर्यंत ट्रायग्लिसराइडला शरीर हात लावणार नाही ॲज अ फ्युएल म्हणून वापरण्यासाठी म्हणून. मग हे जेव्हा साठत राहतं, त्याचा अर्थच असा आहे, की तुम्ही अतिरिक्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ, मैदा वगैरे, जंक फूड किंवा ह्या गोष्टी की गोड वगैरे ह्या गोष्टी ह्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेत आहात. म्हणून मी नेहमी सांगते, की डायबिटीजचे पेशंट्स आणि कोलेस्टेरॉल, डायबिटीज आणि कोलेस्टेरॉल ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येतात. त्याचं कारण त्या कोलेस्टेरॉलच्या जी काही प्रोफाईल म्हणजे लिपिड प्रोफाईल केली जाते त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड कायम वाढलेलं असतं आणि एच-डी-एल कोलेस्टेरॉल कमी असतं, गुड कोलेस्टेरॉल कमी आलेलं असतं. आणि मग त्यांना सुरू होतात मग हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम. आता बरेच जण असं सांगतात, की आम्ही तर इतकी साखर खातो, पण आमच्या घराण्यात कोणालाच डायबिटीज नाही. आम्हाला कोणाला डायबिटीज झालेला नाही. आम्ही इतकी आमच्या पूर्वजांनी खाल्ली साखर, आम्ही खाल्ली, आम्हाला झालेला नाहीये. पण त्या सगळ्यांच्या टेस्ट केल्या ना, तर ट्रायग्लिसराइड वाढलेले असतात आणि त्या सगळ्यांना घराण्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम असतात.
त्याच्यामुळे साखर अशी नाही त्रास देणार तर अशी त्रास देणार आहे तुम्हाला. बॅलन्स्ड डाएट हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठीच आपण समजून घेऊयात की हे जे टिपिकल ट्रायग्लिसराइड्स आहेत, कोलेस्ट्रॉलची जी तुम्ही टेस्ट करतात त्याच्यामध्ये दिसणारे जे काही ट्रायग्लिसराइड्स आहेत ते कुठल्या पदार्थांनी वाढतात. तर सगळ्यात पहिला म्हणजे साखर, जे आता मी तुम्हाला समजून सांगितलं. पिष्टमय पदार्थ, अतिरिक्त प्रमाणात कार्बोहायड्रेट, मैदा, रिफाइंड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे जंक फूड वगैरे जे जास्त प्रमाणामध्ये खातात. तर ह्या सगळ्यांमध्ये किंवा बाहेरचे फूड कुठलंही जे प्रोसेस्ड असतं, कुठलंही अति प्रमाणात प्रोसेस्ड असणं, ज्याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतात ते. इव्हन मीट सुद्धा, म्हणजे सगळे म्हणतात प्रोटीनसाठी नॉनव्हेज चांगलं आहे. मी पण म्हणते की चांगलं आहे, खा तुम्ही. पण जर ते प्रोसेस्ड मीट असेल तर ते सुद्धा ट्रायग्लिसराईड वाढवतं. एवढंच नाही तर ते कोलन कॅन्सरचा सुद्धा धोका प्रोसेस्ड मीटनी वाढतो. त्याच्यामुळे तुम्हाला खायचं क्लीन स्वरूपामध्ये ट्रेडिशनल पद्धतीने नॉनव्हेज बनवून खा. पुढचं काय आहे तर पोटॅटोज आणि कॉर्न म्हणजे बटाटा. बटाटा तुम्ही कच्चा खातात का? नाही, शिजवूनच खातात. मग शिजवलेल्या बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतं आणि कॉर्नमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा कॉर्न म्हणजे मक्याचा खूप असतो. त्याच्यामुळे मक्याचे पदार्थ हे सगळे ज्यांचं ट्रायग्लिसराईड आहे, ज्यांना शुगर आहे, त्यांनी हे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. बटाट्याची भाजी प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या घरामध्ये बटाटा घालण्याची पद्धत असते. त्यांनाच पुढे जाऊन एकतर डायबिटीस होतो. डायबिटीस जरी नाही झाला तरी ट्रायग्लिसराईड वाढलेले असतील तर हार्टचे प्रॉब्लेम सुरू होतात. पुढचं येतं सोडा, कँडी, स्वीट ड्रिंक्स हे जास्त प्रमाणामध्ये सारखं घेणं, कोक वगैरे. पुढचं की फ्रूट ज्युसेस आता म्हणजे ताज्या फळांचा तुम्ही घरी जरी ज्यूस काढला तो सुद्धा, त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवला आहे की तो का तुम्ही फ्रूट ज्युसेस घेऊ नये सारखे-सारखे. आणि दुसरं म्हणजे की जे रेडीमेड ज्यूस असतात ते तर कुठल्याच अँगलनी चांगले नाही आहेत, कारण ते स्वीटन्ड असतात, त्याच्यात शुगर असते, प्रिझर्व्हेटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते तर बादच आहे. त्यामुळे त्यांनी असं कितीही क्लेम केला त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये ॲक्चुअल फळं आहेत, तरी फळाचा ज्यूस असेल सुद्धा, पण त्याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी प्रिझर्व्हेटिव्ह आणि हे सगळं शुगर वगैरे इतकी असते, की ते खरं तर घेण्याला काहीही अर्थ नाही. त्याला आपण हेल्दी म्हणू शकत नाही. पण मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, की मग आवळ्याचा ज्यूस घेऊ की नाही? त्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे स्पेशल, तो तुम्ही बघा. पण आवळ्याचा ज्यूस जर तुम्ही घेणार असाल तर कमी प्रमाणामध्ये तो घेतला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की प्रिझर्व्हेटिव्ह असलेला आवळ्याचा ज्यूस बिलकुल घेऊ नका. म्हणजेच कॅन ज्यूस, जे रेडीमेड ज्यूस येतात आवळ्याचे. तुम्ही आवळ्याचा जो सीझन असतो त्यामध्ये येणारे आवळे, त्याचा जर घरी ज्यूस बनवून घेणार असाल 20 ते फक्त 40 ml या प्रमाणामध्ये, तरच घ्या. तोही डायल्यूट करून घ्या. परंतु रेडीमेड आवळ्याचा ज्यूस मी कधीही त्याला समर्थन करणार नाही. आमसूल वगैरे अशी फळं आहेत, की जी औषधी आणि आहार्य अशी दोन्हीही आहेत. तर ते आमसुलाचं सार अर्थातच साखर न टाकता आमसुलाचं चालेल, आवळ्याचं चालेल. तर अशा प्रकारे काही अपवादात्मक फळं सोडली तर फळांचे ज्यूस हे घ्यायचे नाही, जर तुमचं ट्रायग्लिसराईड हाय असेल किंवा तुम्हाला ते लेव्हलमध्ये ठेवायचं असेल तर. त्यानंतर येतं की ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय आहे, म्हणजे कुठली केळी, सफरचंद, आंबा आणि चिक्कू, जी आपण कॉमनली खातो. बाकीची असतील बरीच, पण मी ही कॉमनली आपण जी खातो ना ती सांगते. ही तुम्ही कायम खाऊ नकात. म्हणजे कसं, आंबा हा सीझनल असतो, त्याच्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही की तुम्ही असं वर्षभर आंबा खाल्ला असं होणार नाही. परंतु तो सीझनमध्ये जेव्हा कधी येईल तेव्हा कधीतरी खाल्ला ठीक आहे. परंतु केळ किंवा चिकू, सफरचंद ही सगळी कायम मिळतात आणि कायम तीच खाल्ली जातात. तर ती मात्र ज्यांना साखर आहे, साखरेचा त्रास आहे, ट्रायग्लिसराइड्स वाढलेत, त्यांनी खाऊ नका. इव्हन वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही उपयोगी नाहीयेत. पुढचं येतं ते म्हणजे अल्कोहोल. ड्रिंक्स घ्यायची ज्यांना सवय असते. 1 ग्रॅम अल्कोहोलमध्ये 7 किलो कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही जर 60 ml अल्कोहोल जर तुम्ही सेवन केलं, तर तुम्ही एक 400-500 कॅलरीज आरामात घशात टाकलेल्या आहेत. म्हणजे तुमचं एक 1/3 काय अर्धं जेवण केलंय तुम्ही. आणि एवढ्या कॅलरीज ज्या असतात, एक्स्ट्रा कॅलरीजचं रूपांतर अर्थातच ट्रायग्लिसराइड्स किंवा फॅट्समध्ये होणार असतं. पुढचं म्हणजे की अल्कोहोल आणि ड्राय फ्रुट्स हे कॉम्बिनेशन अतिशय घातक आहे. त्यामुळे हे खराब कॉम्बिनेशन आहे. ज्यांना पण ड्रिंक्स आणि ड्रिंक्ससोबत अशा प्रकारे ड्राय फ्रुट्स किंवा काही कोरडे किंवा रोस्टेड पदार्थ असतात ते खाण्याची सवय असते. त्याच्यानी ट्रायग्लिसराइड्स हे शूट अप होतात तुमचे. त्यामुळे पहिले ती सवय जर असेल तर ती बंद केली पाहिजे. पुढचं म्हणजे की ट्रान्स फॅट्स. ट्रान्स फॅट्स म्हणजे काय, की ज्या वनस्पती घी, डालडा वगैरे अशा घीमध्ये बनवलेले पदार्थ. बऱ्याच घरांमध्ये सुद्धा आज तुपाला पर्याय म्हणून डालडाच वापरलं जातं. वनस्पती घीच वापरलं जातं. तर ते पण ट्रायग्लिसराइडसाठी, हार्टसाठी योग्य नाहीये. स्मोकिंग जर तुम्ही करत असाल. त्याचबरोबर काही औषधी आहेत. जसं की डायुरेटिक्स असतात, काही चालू असतात किंवा बीपीच्या गोळ्या वगैरे चालू असतात, स्टेरॉइड्स वगैरे चालू असतात. हार्मोनच्या गोळ्या, बायका पाय पुढे मागे करण्यासाठी म्हणून हार्मोनची जी ट्रीटमेंट घेतली जाते, त्याच्या ज्या पिल्स असतात,
ह्या सुद्धा ट्रायग्लिसराईडसाठी म्हणजे ट्रायग्लिसराईड वाढवतात. काही-काही इन्फ्लेमेटरी आजार असतात सूज आणणारे. जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ज्याला आमवात साध्या भाषेमध्ये म्हणतात. थायरॉईड वगैरे आहे. ऑटोइम्यून डिसीजेस आहेत बरेच सारे. त्याच्यामध्ये पण ट्रायग्लिसराईड लेव्हल ह्या बिघडलेल्या असतात. मग आता हे सगळं झालं, की तुम्ही काय बाद केलं पाहिजे आणि मग काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नका हे तर सगळे सांगतात. पण काय खाल्लं पाहिजे, की ज्याने तुमच्या ट्रायग्लिसराईड लेव्हल, शुगर लेव्हल्स हे बॅलन्स राहतील. तर सगळ्या प्रकारचे धान्य जे आहेत ना, धान्य, कडधान्य हे पूर्ण स्वरूपामध्ये तुम्ही खा. त्याला तुम्ही मोड आणलेत तरी पण चालेल. आता मोड आलेले खाऊ नका, त्याचे बरेच आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. मी सुद्धा बऱ्याच वेळा सांगते, ज्यांना मोड आलेले पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो त्यांच्यासाठी. सगळ्यांनाच हे सरसकट लागू होत नाही. ज्यांना त्रास होत नाही, त्यांनी व्यवस्थित शिजवून मोड आलेले पदार्थ खा, कडधान्य खा. मोड आलेले कडधान्य हे तुम्ही जर त्याला जास्त दिवस म्हणजे 2-3 दिवस जर त्याला मोड आणून दिलं आणि त्याला जर बारीक-बारीक अशी पानं फुटतात बघा, ज्याला मायक्रोग्रीन म्हणतात. त्याचं जर मायक्रोग्रीन बनवून तुम्ही खाल्लं, तर ते अधिक जास्त पौष्टिक असतं. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही कडधान्य खाल्लीत, धान्य सुद्धा खाताना त्याचे पिठं बनवण्यापेक्षा ती पूर्ण फॉर्ममध्ये खाल्लीत. बाजरी, ज्वारी ह्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये म्हणजे राजगिरा आहे किंवा भगर आहे. त्याला पण आज इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड केले गेले सुपरफूड म्हणून. तर हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये ठेवा. बार्ली म्हणजेच काय जवस. आयुर्वेदाने जवस हे श्रेष्ठ सांगितले ज्यांना मेदाचे आजार आहेत, चरबीचे आजार आहेत त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे तांदूळ सुद्धा बरं का, भात सुद्धा पातेल्यामध्ये जर शिजवलेला असेल तो सुद्धा श्रेष्ठ आहे. तर असं हे जे आपलं स्टेपल आहे, हे तुम्ही अशा प्रकारे थोडंसं त्याची पद्धत बदला बनवायची आणि मग तुम्ही खा. काहीही प्रॉब्लेम नाही. नंतर काही भाज्या असतात, की ज्याच्यामध्ये सल्फरफेन्स असतात. हे ना तुमचे ट्रायग्लिसराईड लेव्हल ह्या कमी करायला मदत करतात. त्याच्यामध्ये येतं कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली ह्या ज्या भाज्या कोणालाच आवडत नाही, त्याच भाज्या याच्यामध्ये येतात हं. फळभाज्या सगळ्या प्रकारच्या. त्याच्यानंतर शिंगाड्यांची एक भाजी येते. तुम्हाला माहिती आहे का? शिंगाड्यांचं पीठ सगळ्यांना माहिती, पण त्याची भाजी बऱ्याच जणांना माहिती नाही. तर त्याची सुद्धा भाजी केली जाते. पुढचं एक येतं ते म्हणजे की ग्रीन टी. ग्रीन टी तुम्हाला जर शक्य असेल, तर तुम्ही चहा रेग्युलर घेण्यापेक्षा ग्रीन टी घ्या किंवा मग ब्लॅक टी तरी घ्या ॲट दूध आणि साखर त्याच्यामध्ये न घालता असा जर कोरा चहा जर तुम्ही घेतला तो पण चांगला आहे. नंतर पुढे ना काही आपले आहार्य पदार्थ आहेत. जसं हळद, लसूण ही आपण कायम वापरतो. तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही वापरा. पुढचं हे सुद्धा तुमचं ट्रायग्लिसराईड्स कमी करायला मदत करतं लसूण. पुढचं येतं ते म्हणजे तूप. 1 चमचा तूप तुम्ही गरम पाण्यातून सकाळी उपाशीपोटी घ्या. पण अट एवढीच आहे, की त्याच्यावर दूध प्यायचं नाही, दुधाचा चहा नाही, साखरेचा चहा नाही. हेल्दी ब्रेकफास्ट 1-2 तासांनी करायचा. उपाशीपोटी गरम पाणी आणि तूप एवढं फक्त सकाळी घ्यायचं. तुपानी आमचं हे मग कोलेस्ट्रॉल वाढेल का? अजिबात नाही. गुड कोलेस्ट्रॉल वाढतं त्याच्याने. इट्स सॅच्युरेटेड फॅट पण हे गुड कोलेस्ट्रॉलसाठी खूप उपयुक्त आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. फक्त ते तूप शुद्ध असलं पाहिजे. जर शुद्धतेची हमी नसेल, तर मग तुपाचा प्रयोग करू नका. नंतर जे लोकं नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी फिश खा तुम्ही. फॅटी फिश असतील तर खूप चांगलं. नॉन-व्हेज जे खातात, मांस जे असतं ते नॅचरल फॅट्ससहित ते मांस खाल्लं पाहिजे. लीन मीट याच्या नादी लागू नका. सॅच्युरेटेड फॅट्स हे व्यवस्थित प्रमाणामध्ये, मी अति करा असं म्हणत नाही, पण व्यवस्थित प्रमाणामध्ये तुमच्या शरीरात गेलेच पाहिजे. तरच ते तुमचं गुड कोलेस्ट्रॉल एच-डी-एल तयार करतील. एच-डी-एल जेवढं चांगलं, तेवढं तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलवर चेक राहतो, तुमच्या ट्रायग्लिसराईड्सवर पण चेक राहतो. आणि फ्रुट्स जसं मी मागे एक व्हिडिओ बनवलाय, की वजन कमी करण्यासाठी कुठली फळं चालतील. तर ती डायबिटीज, ट्रायग्लिसराईड, वजन कमी करणं ह्या सगळ्यासाठी उपयुक्त अशी फळं आहेत. जसं रानमेवा सांगितलाय, जांभूळ, बोरं वगैरे डिटेलमध्ये तो व्हिडिओ केलेला आहे. कुठली लिस्ट दिली आहे मी त्याच्यामध्ये. तर ती सगळी तुम्ही फळं खाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त फळं शक्यतो खाऊ नका. पुढचं म्हणजे की फास्टिंग करणं म्हणजे उपवास ज्यांना शक्य आहे, ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे गोळ्या औषधं चालू नाहीयेत, ते जरूर उपवास करू शकतात. बाकीच्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपवासाचा प्रयोग करावा. पण उपवास अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्याच गोष्टींसाठी. पण ट्रायग्लिसराईड्स सुद्धा याच्याने कमी होतात. दुसरं म्हणजे की फिजिकली ॲक्टिव्ह राहणं. त्याचे बरेच सारे फायदे आहेत. तर त्याच्यामध्ये तुमची एनर्जी जी आहे, कॅलरीज आहेत, त्या चांगल्या प्रकारे कन्झ्युम होतात, स्ट्रेस रिलीफ होतो. तशा प्रकारे 30 मिनिट तरी मिनिमम तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहणारे काही स्पोर्ट्स म्हणा, व्यायाम म्हणा, काहीतरी तरी रोज केलं गेलंच पाहिजे. कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तुम्हाला अधिक जास्त शास्त्रशुद्ध माहिती, त्याच्याबद्दलचे समज, गैरसमज हे जर पाहायचे असतील, तर इथे स्क्रीनवर डिस्प्ले होणारा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.